हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता वाजले आहेत आता जवळपास 3 वाजले येतील. 10 मिनिटं लागून 3 वाजायला. तर तुम्हाला वाटत असेल मी आज घरी कशी काय. सो आज माझ्या म्हणजे 15 तारखेपासून माझे झाले पेपर सुरू. त्याच्यामुळे आमचा 1 तासाचा पेपर असतो आणि मग आमचा 1 तासाचा पेपर झाला की लगेच स्कूल सुटते. त्याच्यामुळे आम्ही लवकर घरी येतो आणि मग आम्ही घरी येतो लवकर. मग दुसऱ्या विषयाचा अभ्यास करतो. मग आता माझा आज होता इंग्लिश आणि उद्या आहे मॅथ्स 1. मग आता त्याचाच मी अभ्यास करणार आहे. सो मी काय आणले मी तुम्हाला दाखवते. आणि बघा माझ्या हातावरची मेहंदी कशी रंगली नक्की सांगा. सो चला, मी आणलं आहे आज कैरी आणि बोरं आणली आहेत. अरे हो गं बाजूला बघा, माझं कुठं आहे कैरीचं. एक कैरी बाहेर आहे. दिली का मम्मीला? मग तू दे ना म्हणून. सो चला, मम्मी आहे काय तुझी कैरी? आणि हाय फ्रेंड्स. सो मी पण कैरी आणलेली आणि मी कशी करते माहिती आहे. कैरी घेतली, पण त्याचे खूप छोटे छोटे तुकडे केले, धुवून घेतली आणि मग नंतर त्याच्यामध्ये मीठ मसाला टाकला. मग त्यापैकी मिक्स केलं आणि खूप मस्त लागलं. पण माझं खूप तिखट लागलं. आज आहे चतुर्थी आणि आज आहे आमचा उपवास. तुला खा तू. सो मी कैरी आणि बोरं आणलेत, त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला आणला नाही मम्मीला आणि मला, कारण का उपवास आहे त्याच्यामुळे. पण हिने पण उपवास सोडलेला आहे. मी सोडला आहे तो भाग वेगळा. मी सोप खाल्ली ना थोडीशी, त्याच्यामुळे उपवास सुटला. उपवास खा मनात आहे ते करू. कळला का? भाव नाही लावायचं एवढं. दिली ना मला. मी नाही दिला, तुम्ही काढलीच नाही. तू खा. सर बघा, मी खाते आता कैरी. तुम्ही पण खाता का नाही नक्की सांगा. बघा मम्मी पण खाते. हा, मम्मीने मला कैरी दिली. आणि हे बघा इकडे आहे, तुम्हाला येईन त्याची दाखवते. हे बघा किती जोरात मला लागलंय. तुम्हाला नीट दिसणार नाही ते आता. दीदी मला युट्यूब फॅमिलीला विचारायचं काय कुठं दिसते? हा युट्यूब फॅमिली. हे ब्लॅक का दिसते? हां, ब्लॅक झालं. थोडी इकडे ना मम्मी. मम्मी इकडे सरळ म्हटलं. हा बोल. मला तुम्हाला एक विचारायचं आहे. ही माझी मशीन आहे बघा. हे आता यावर मी काय काम करते मी तुम्हाला दाखवलेले आहे बरं का. आणि ना माझ्या घरात आहे ना एक मावशी कामाला येते. ती म्हणते काय नुसते कपडे धुवून जाते का, बाकी सगळं काम मी करते. म्हणजे झाड लोट असेल, फरशी असेल, भांडी असेल, कपडे वाळत घालणं असेल, पोरींचा डब्बा आहे, घरामध्ये सुद्धा सगळा स्वयंपाक ते मी करते. फक्त ती मावशी कपडे धुवून जाते. आता मी घरातच आहे. घरात बसून डोकं खराब होण्यापेक्षा, सारखं मोबाईल बघण्यापेक्षा मशीनवर बसून काम केलेलं चांगलं का इकडे तिकडे गेलेलं, फिरायला गेलेलं चांगलं, ते तुम्हाला सांगा. म्हणजे हे काम करते हे चुकीचं आहे का बाहेर जाऊन लोकांबरोबर लोकांचे घाण विचार डोक्यात घेऊन तेच घेऊन पुढे जाणं हे चांगलं, तुम्ही मला सांगा. मला लोकांच्या घरी जाऊन बसायला आवडत नाही. मला लोकांच्या चुगल्या करायला आवडत नाही. मी माझी आहे तशी आहे. मग मी हे काम करते माझ्या 2 पोरींसाठी मी काम करते. तुम्ही मला सांगा मी हे जे काम करते हे चुकीचं आहे का चांगलं आहे का बरोबर आहे, हे तुम्ही मला जरा कमेंटमध्ये सांगा. मी काय जर चुकीचं करत असेल तर मी हे लगेच काम घेतले इथे थांबवते. हा माल पण मी माघारी देते. आणि मी तुम्हाला खोटं वाटतं, मी माझ्या स्वामींची शपथ घेऊन सांगते, आज मशीनवर काम केलं म्हणून हा 15,000चा TV घेतला पोरींसाठी मी माझ्या. बरं, दुसरी गोष्ट, माझ्या पोरी
त्यांच्या बापाला हे मागत होते, पायातल्या पट्ट्या मागत होते. माझ्या पोरी माझं सबूत ते, मी खोटं बोलणार नाही. माझ्या पोरीनं मी दोघींना पण पायातल्या पट्ट्या केल्या. माझ्या मागाने माझ्या पोरीनं कधी पण विचारा, मी माझा गुण गात नाही किंवा गुण गौरव पण करत नाही, काहीच काय म्हटले हा. आणि माझ्या हिमतीवरती ती मोबाईल नीट धरते. आणि माझ्या पोरीनं मी कानातलं पण मी करून ठेवलं होतं ते पुण्याला. हा, पुण्याला गेली तेव्हा मी तिकडनं सगळं घेऊन आली. मी काहीही, माझ्या पोरी माझा सबूत आहे आणि माझ्या पोरींवर माझा विश्वास आहे की माझ्या पोरी माझी बाजू घेऊन कधी ना कधी बोलतील म्हणून. तसं ह्या पोरींच्या नासक्या त्या बापाने काही केलं नाही. माझ्या आता आईबापाला फोन करून तो काय पण बोलवतो. माझे आईबाप माझं नाही ऐकलं तरी चालेल, मी नालायक आहेच. आज मी मशीनच्या जोरावर एवढं सगळं मी केलं. काय वाईट केलं का तुम्ही मला तेवढं फक्त कमेंट मध्ये लिहून सांगा, तू चुकीचं करते म्हणून. सो बोरं पण आणलेत मी अजून खायचे बोरं अजून. लय आंबट त्या दिवशीचे लय गोड होते कैरी.